creation of and editing of documents. Application used for document creation and editing. Data representation or data presentation using slides. ओके, जर कोणाला आवाज येत नसेल तर तसं मेसेज टाका. Applications used for document creation and editing, data representation using slides. हा टॉपिक आपण स्टार्ट केला होता. त्याच्यामध्ये आपण कोणता पॉइंट बघितलेला? व्हॉट इज वर्ड प्रोसेसिंग. वर्ड प्रोसेसिंग इज इसेन्शियली टायपिंग, एडिटिंग अँड मॅनिप्युलेशन ऑफ डॉक्युमेंट इन डिझायर्ड फॉर्म. म्हणजे कोणत्याही डॉक्युमेंटचं जर एडिटिंग करायचं असेल, type some text on that document and manipulations means perform some operation related to document. हे सगळे जर ऍक्टिव्हिटीज परफॉर्म करायचे असतील तर आपण वर्ड प्रोसेसिंगचा यूज करतो. देन देर आर सम युनिट्स ऑफ डॉक्युमेंट. युनिट्स बघितले होते. कोणते युनिट्स होते? कॅरेक्टर, वर्ड, सेंटेन्स, पॅराग्राफ. ओके, आता कॅरेक्टर मीन्स काय? It refers to the alphabets, numerical digits, punctuation and other special symbols. याच्यामध्ये अल्फाबेट्स येतात, स्पेशल सिम्बॉल्स, पंक्च्युएशन्स, न्यूमरिकल डिजिट्स, हे झाले कॅरेक्टर्स. वर्ड, अ वर्ड इज अ ग्रुप ऑफ कॅरेक्टर. सिक्वेन्स लक्षात आलंय का सगळ्यांच्या? अ ग्रुप ऑफ कॅरेक्टर, दिस इज कॉल्ड एज अ वर्ड, विच इज some delimiters, like which is separated by using some delimiters like comma, full stop and space. दोन वर्ड आपण सेपरेट कसे करतो? एक तर कॉमाचा यूज करतो, फुल स्टॉप देतो किंवा स्पेस देतो. नेक्स्ट होतं सेंटेन्स. सेंटेन्स मीन्स इट इज अ ग्रुप ऑफ वर्ड विच इज प्रिसिडेड अँड फॉलोड बाय अप्रोप्रिएट सेंटेन्स क्रिएट केलेला आहे. ओके, देन पॅराग्राफ. इट इज अ ग्रुप ऑफ वन और मोर सेंटेन्सेस. पॅराग्राफ मीन्स काय? तर ग्रुप ऑफ वन और मोर सेंटेन्सेस अँड दिस पॅराग्राफ्स आर सेपरेटेड बाय लिव्हिंग ब्लँक लाईन्स बिटवीन देम. आणि ते पॅराग्राफ कसे सेपरेट केलेले आहेत? तर त्या दोन्हींच्या मध्ये ब्लँक लाईन प्रोव्हाइड करून पॅराग्राफ सेपरेट केलेले आहेत. नेक्स्ट, pages, chapters and documents and files. Pages, it is the amount of text that can be printed on page of paper. Okay, and chapters means collection of pages. Same documents and files, it is a group of chapters. हे सगळं एकमेकांवरती डिपेंड आहे किंवा हे सिक्वेन्स मीन्स लक्षात घ्या म्हणजे तुम्हाला लगेच समजेल. नेक्स्ट, फीचर्स पण आपण बघितले होते. वर्ड रॅप, कर्सर कंट्रोल, एडिटिंग, फॉर्मॅटिंग, स्पेल चेक, ट्रेजर्स, मॅक्रोज, प्रिंटिंग, फाईल मॅनेजमेंट, मेल मर्ज प्रिंटिंग. हे झाले फीचर्स ऑफ वर्ड प्रोसेसिंग. नेक्स्ट पॉइंट होता वर्ड प्रोसेसिंग पॅकेजेस. त्याच्यामध्ये आपण पॅकेजेस बघितले होते. देन वर्ड प्रोसेस म्हणजे काय ते बघितलेलं. हाऊ टू स्टार्ट दी वर्ड प्रोसेसर. नंतर त्यातले जे टॅब्स आहेत ते टॅब, फॉर एक्झाम्पल होम टॅब एक बघितला होता, इन्सर्ट, लेआउट. इथपर्यंत आपण प्रिव्हियस लेक्चरला बघितलेलं आहे. रिव्ह्यू आणि व्यू. रिव्ह्यू मध्ये काय आहे बघा? इज वेअर वन कॅन फाइंड स्पेलिंग अँड ग्रामर, द बिल्ट इन ट्रेजर्स अँड डिक्शनरी. ओके, त्याच्यामध्ये काय केलं जातं? तुम्ही स्पेलिंग चेक करू शकता, जर एखाद्या वर्डची ग्रामॅटिकली सेंटेन्स चेक करू शकता. ट्रेजर्स अँड डिक्शनरी. ट्रेजर्स म्हणजे काय? तर समजा एखादा वर्ड आहे त्याचं मिनिंग चेंज न होता त्यालाच रिलेटेड तुम्ही दुसरा एखादा वर्ड तिथं यूज करू शकता. You can track changes, check word count and show or add comments. Track changes म्हणजे जे काही ट्रॅक चेंजेस आहेत ते आपण ऑन और ऑफ ह्या टॅबनी करू शकतो. किंवा चेकिंग ऑफ वर्ड काउंट. जो वर्ड काउंट आहे तुमच्या डॉक्युमेंट मध्ये, हाऊ मेनी वर्ड्स आर अवेलेबल इन युअर डॉक्युमेंट, दिस कॅन बी चेक बाय युझिंग दी वर्ड काउंट ऑप्शन ऑफ रिव्ह्यू टॅब. रिव्ह्यू टॅबचा जो वर्ड काउंट ऑप्शन आहे त्याचा यूज करून तुम्ही ते चेक करू शकता. अँड शो और ऍड कमेंट्स. शो और ऍड कमेंट्स हे ऑप्शन्स पण तिथं अवेलेबल आहे. नॉर्मली हे आपण जे यूज करतो त्याच्यापेक्षा आपण डिफरंट टाईपचे ऑप्शन्स आपण ज्यावेळेस प्रॅक्टिकलचा पार्ट बघणार आहोत त्यावेळेस मी डिटेल मध्ये सगळे ऑप्शन तुम्हाला दाखवते. देन द व्ह्यू टॅब. व्ह्यू टॅब अलाउज यू टू चेंज व्ह्यूज ऑफ युअर डॉक्युमेंट. तुमच्या डॉक्युमेंटचं व्ह्यूज
म्हणजे काय तर ते डॉक्युमेंट्स, हाऊ टू डिस्प्ले युअर डॉक्युमेंट्स, देन प्रिंट लेआउट, वेब लेआउट, आउटलाईन, ड्राफ्ट, हे जे पॉइंट्स आहेत, वन पेज, मल्टिपल पेज, म्हणजे तुमच्या डॉक्युमेंटचे व्ह्यूज चेंज आपण व्ह्यू टॅब मधून करतो. ओके, नेक्स्ट पॉइंट, फॉर्मॅटिंग द डॉक्युमेंट्स. फॉर्मॅटिंग मीन्स the default page margins for Microsoft Word documents are 1 inch. ज्यावेळेस तुम्ही मायक्रोसॉफ्ट वर्डचं डॉक्युमेंट क्रिएट करता, ओके, बाय युझिंग मायक्रोसॉफ्ट ऑफिस, त्याच्यामध्ये मायक्रोसॉफ्ट वर्ड डॉट डॉक्स ही फाईल आपण क्रिएट करतो, म्हणजे डॉक्युमेंट क्रिएट करतो. असे तुम्ही किती डॉक्युमेंट्स क्रिएट करू शकता? मल्टिपल डॉक्युमेंट्स. एका डॉक्युमेंट मध्ये तुम्ही मल्टिपल पेजेस इन्सर्ट करू शकता. त्याच्यामध्ये फॉर्मॅटिंग जर तुम्हाला करायचं असेल तर त्यासाठी काय करायचं, त्याच्या स्टेप्स दिलेल्या आहेत. त्यामध्ये काय दिले बघा, द डिफॉल्ट पेज मार्जिन्स फॉर मायक्रोसॉफ्ट वर्ड डॉक्युमेंट आर 1 इंच. ज्यावेळेस तुम्ही मायक्रोसॉफ्ट वर्ड डॉक्युमेंटचं पेज क्रिएट करता त्यावेळेस त्याचं जे डिफॉल्ट मार्जिन असतं ते किती असतं? 1 इंच. बट यू मे वॉन्ट टू चेंज देम फॉर अ प्रोजेक्ट. जर तुम्हाला ते चेंज करायचं असेल प्रोजेक्ट टू प्रोजेक्ट किंवा डॉक्युमेंट टू डॉक्युमेंट, तुम्ही ते चेंज करू शकता. मग ते जर तुम्हाला चेंज करायचे असेल तर तुम्ही चेंज करू शकता. जर कोणाला 1 इंच नकोय, जर जास्त पाहिजे, टॉपचं मार्जिन चेंज करायचंय, लेफ्ट, राईट, सेंटर, कुठलंही मार्जिन जर चेंज करायचं असेल तर तुम्ही ते करू शकता. टू चेंज द पेज मार्जिन गो टू लेआउट टॅब. पेजचं जर मार्जिन चेंज करायचं असेल तर कोणता टॅब यूज करायचा? लेआउट. लेआउट मध्ये मार्जिन बटन. हे प्रॅक्टिकलच्या वेळेस मी दाखवते, आता फक्त थेरॉटिकली लक्षात ठेवा की हाऊ टू चेंज द मार्जिन्स ऑफ युअर डॉक्युमेंट. ओके, देन पेज लेआउट मार्जिन बटन. लेआउट मध्ये गेल्यानंतर मार्जिन बटन वरती क्लिक करायचं. द मार्जिन बटन विथ डिस्प्ले ड्रॉप डाऊन मेनू दॅट शो सम मार्जिन प्रीसेट्स. त्याच्यामध्ये काय केलं जातं तर एक ड्रॉप डाऊन मेनूची लिस्ट डिस्प्ले केली जाते. त्याच्यामध्ये जे प्रीसेट्स केलेले मार्जिन आहेत, ऑलरेडी सेट केलेले मार्जिन असतात, ते मार्जिन तिथं डिस्प्ले केले जातात. ओके, देन इफ यू विश टू सेट डिफरंट मार्जिन सिलेक्ट कस्टम मार्जिन. जर तुम्हाला दुसरे मार्जिन सिलेक्ट करायचे असतील तर तुम्ही ऍज अ कस्टम मार्जिन म्हणून तिथं सिलेक्शन करू शकता. मेनू विल अपीअर वेर यू टाईप इरेग्युलर मार्जिन्स. ज्यावेळेस तुम्हाला इरेग्युलर मार्जिन सेट करायचं असतं त्यावेळेस. ओके, देन त्याच्यामध्ये बघा परत काय दिलेलं आहे मेनू मध्ये, टॉप, बॉटम, लेफ्ट, राईट, जिटर, देन ग्युटर अँड ग्युटर पोझिशन. ओके, त्याच्यामध्ये जे पाहिजे ते तुम्ही मार्जिनची साईज तिथं देऊ शकता. टॉपला किती, बॉटमला, लेफ्ट, राईट. ओके, आणि ओके केलं की ओके होतं. आता मार्जिन म्हणजे काय, तर तुमचं जे पेज आहे त्याच्यावरती लेफ्टला तुम्हाला किती स्पेस सोडायचा आहे, राईटला किती स्पेस सोडायचा आहे, टॉपला, देन डाऊनला, हे आपण मार्जिननी इन्सर्ट करतो. हे झालं फॉर्मॅटिंग दी डॉक्युमेंट्स. नेक्स्ट पॉइंट, फॉर्मॅटिंग पॅराग्राफ. आता पॅराग्राफला कसं फॉर्मॅटिंग करायचं हे झालं होल डॉक्युमेंटला. आता जर तुम्हाला सिंगल एक पॅरा आहे, त्या पॅराला जर तुम्हाला फॉर्मॅटिंग करायचं असेल तर कसं करायचं? टू फॉर्मॅट युअर पॅराग्राफ, फर्स्ट हायलाइट द पॅराग्राफ यू विश टू फॉर्मॅट. ओके, जर तुम्हाला पॅराग्राफ फॉर्मॅट करायचा असेल तर फर्स्टली यू हायलाइट द पॅराग्राफ यू विश टू फॉर्मॅट. जो पॅराग्राफ तुम्हाला फॉर्मॅट करायचा आहे त्या पॅराग्राफला फर्स्टली काय करायचं? हायलाइट करायचं. देन टू हायलाइट द वन पॅराग्राफ, क्लिक ॲट द बिगिनिंग ऑफ द पॅराग्राफ अँड ड्रॅग द माउस ओव्हर द टेक्स्ट. पहिल्यांदा काय करणार, जो पॅराग्राफ आहे, समजा एक 4th लाईनचा पॅराग्राफ आहे, त्या 4 लाईनच्या पॅराग्राफला तुम्हाला काय करायचंय तर फॉर्मॅटिंग करायचंय. ओके, तर त्यासाठी पहिल्यांदा तो पॅराग्राफ सिलेक्ट करायचा. सिलेक्ट कसा करणार तो पॅराग्राफ? माऊसचा यूज करून तो ड्रॅग करायचा, बिगिनिंग टू एंड पर्यंत ड्रॅग करत न्यायचं आणि नंतर सिलेक्ट करायचा. आणि सिलेक्ट केल्यानंतर स्टार्टिंगला जो तुमचा पॅराग्राफ आहे त्याच्या स्टार्टिंगला राईट क्लिक करायचं आणि त्याच्यावरती मग फॉर्मॅटिंग पॅराग्राफ करायचं. ओके, देन
To apply changes to entire document, select all by passing or by pressing command plus A. Command means control button press करायचं, control plus A. हे जर तुम्ही सिलेक्ट केलं, शॉर्टकट कीज आहेत या कंट्रोल प्लस ए सिलेक्ट केलं म्हणजे काय होतं, तर तुमचं जे होल डॉक्युमेंट आहे ते तिथं सिलेक्ट केलं जातं. सो कंट्रोल प्लस ए टू स्पेसिफाय अलाइनमेंट, लाइन स्पेसिंग, इंडेंटेशन, page break, utilize the various options of the home tab or go to format or paragraph. मग काय करणार, ज्यावेळेस आपल्याला अलाइनमेंट स्पेसिफाय करायची असती, लाईन स्पेसिंग करायचं असतं, इंडेंटेशन करायचं असतं, पेज ब्रेक अँड व्हेरियस ऑप्शन आपण ते होम टॅब मधून घेऊ शकतो. होम टॅब वरती फॉर्मॅट वरती पॅराग्राफ, फॉर्मॅट मध्ये परत पॅराग्राफ. दिस विल ओपन अप दी पॅराग्राफ मेनू. त्याच्यामध्ये काय होतं, पॅराग्राफ मेनू ओपन केला जातो. मग खाली बघा फिगर मध्ये दिलेला आहे इंडेंट्स अँड स्पेसिंग, लाईन्स अँड पेज ब्रेक. अलाइनमेंट दिले लेफ्टला, तो पॅराग्राफ कुठे पाहिजे, लेफ्टला. आउटलाईन लेवल, बिफोर टेक्स्ट, इंडेंटेशन मध्ये बघा बिफोर टेक्स्ट म्हणजे टेक्स्टच्या अगोदर कितीचं त्याच्यामध्ये स्पेसिंग पाहिजे, आफ्टर टेक्स्ट म्हणजे तो टेक्स्ट कम्प्लीट झाल्यानंतर कितीच पाहिजे, हे सगळे डिटेल्स त्याच्यामध्ये दिलेले आहेत. मग तुम्हाला पाहिजे तसं तुम्ही सेटिंग त्याप्रमाणे करू शकता. या वेळी तुम्ही पॅराग्राफला पण फॉर्मॅटिंग देऊ शकता. हे झालं फॉर्मॅटिंग पॅराग्राफ. आणि त्याच्या आधी आपण काय बघितलं, फॉर्मॅटिंग दी डॉक्युमेंट. ओके, नेक्स्ट कट, कॉपी अँड पेस्ट. देन you can use the cut, copy and paste feature of Word to change the order of section within your document. तुम्ही काय करू शकता, कट, कॉपी आणि पेस्ट या फीचरचा यूज तुम्ही कशासाठी करता, फॉर चेंजिंग दी ऑर्डर ऑफ सेक्शन ऑफ विदिन युअर डॉक्युमेंट. जर तुम्हाला तुमच्या डॉक्युमेंट मध्ये काही चेंजेस करायचे असतील, सेक्शन्स चेंज करायचे असतील, तर कट, कॉपी, पेस्ट हे त्या सगळ्यांना बऱ्यापैकी माहिती आहे. How to cut your document, paste and copy of your document. Okay, to move section from other document into new document and to save yourself the time of retyping repetitive section in a document. त्यामध्ये काय केलं जातं, जे सेक्शन आहे ते एका डॉक्युमेंट मधून दुसऱ्या डॉक्युमेंटला पास केलं जातं किंवा मूव्ह केलं जातं, and it will be save yourself the time of retyping रिपीटेटिव्ह सेक्शन इन अ डॉक्युमेंट. त्याच्यामुळे काय होतं, ज्यावेळेस आपण मूव्ह करतो म्हणजे त्याच्या काय मल्टिपल कॉपीज क्रिएट होतात, जेणेकरून तुम्हाला जे रिटायपिंग आहे, रिपीटेटिव्हली ऍक्शन एखादी परफॉर्म करायला लागते ते तिथं करायला लागत नाही. कट विल ऍक्च्युअली रिमूव्ह द सिलेक्शन फ्रॉम द ओरिजिनल लोकेशन अँड अलाव इट टू बी प्लेस्ड समवेअर एल्स. कट जे आहे, कट जे ऑप्शन आहे त्याच्यामुळे काय केलं जातं, तर जे तुमचं डॉक्युमेंट्स आहे ते डॉक्युमेंट्स ऍक्च्युअली रिमूव्ह केलं जातं फ्रॉम दी सिलेक्शन ऑफ ओरिजिनल लोकेशन अँड अलाव इट टू बी प्लेस समवेअर एल्स. म्हणजे एका ठिकाणाहून ते डॉक्युमेंट कट करायचं आणि दुसऱ्या ठिकाणी ते पेस्ट करायचं. म्हणजे एक अननेसेसरी जर असेल, एखादा वर्ड असेल किंवा एखादा सेंटेन्स असेल अननेसेसरी असेल, तर ते एका डॉक्युमेंट मधून कट करायचं आणि दुसऱ्या डॉक्युमेंट मध्ये पेस्ट करायचं. नेक्स्ट कॉपी. Copy allows you to leave the original selection where it is and insert a copy elsewhere. Paste is used to insert whenever has been cut or copy. Copy मध्ये काय केलं जातं, तर ओरिजिनल जे डॉक्युमेंट आहे, ओरिजिनल सिलेक्शन इट विल बी लिव्ह ओरिजिनल सिलेक्शन वेअर इट इज, जिथं आहे तिथं ते राहणारच. एका डॉक्युमेंट मध्ये तुमचा एखादा पॅराग्राफ आहे तो तिथं राहणारच, पण तोच पॅराग्राफ दुसरीकडे दुसऱ्या डॉक्युमेंट मध्ये आपल्याला जर इन्सर्ट करायचा असेल तर आपण कॉपी आणि पेस्ट करतो. जर कट आणि पेस्ट केलं, कट पेस्ट म्हणजे काय, तर एका ठिकाणावरून तो पूर्ण रिमूव्ह करायचा, ओरिजिनल सेक्शन मधून तो पूर्ण रिमूव्ह करायचा आणि दुसरीकडे पेस्ट करायचा. अननेसेसरी जो पार्ट असतो, समजा आपल्याला एक डॉक्युमेंट आहे त्याच्यामध्ये तो पार्ट नकोय, तर तो डॉक्युमेंट मधला तो पार्ट डायरेक्टली कट करायचा आणि नंतर नेक्स्ट डॉक्युमेंटला तो पार्ट पेस्ट करायचा. हे झालं कट पेस्ट. आणि कॉपी पेस्ट मध्ये काय होतं, जो तुमचा ओरिजिनल सेक्शन आहे तो ऍज इट इज ठेवायचा ओरिजिनल आणि नंतर तो डॉक्युमेंटला पण त्याची दुसरी कॉपी क्रिएट करायची. हे झाले कॉपी पेस्ट, कट, पेस्ट अँड कॉपी पेस्ट. ओके, टू कट और कॉपी. आता हे इंट्रोडक्शन झालं, व्हॉट इज द यूज ऑफ कट, पेस्ट अँड कॉपी पेस्ट.
आता आपल्याला काय बघायचंय, हाऊ टू कट और हाऊ टू कॉपी युअर डॉक्युमेंट. सो हायलाइट दी टेक्स्ट बाय क्लिकिंग अँड ड्रॅगिंग ओव्हर दी टेक्स्ट टू बी कट और कॉपीड. काय करणार आहात, जो डॉक्युमेंट किंवा जो पॅराग्राफ, जे सेंटेन्स किंवा जो वर्ड तुम्हाला कट करायचा आहे, कॉपी करायचा आहे, तो पहिल्यांदा काय करायचा, हायलाइट करायचा. देन हाऊ टू हायलाइट दॅट टेक्स्ट बाय क्लिकिंग अँड ड्रॅगिंग ओव्हर दी टेक्स्ट टू बी कट और कॉपीड. त्या टेक्स्ट वरती क्लिक करायचं आणि ड्रॅग करायचं. माऊसचा यूज करून पहिल्यांदा क्लिक करायचं, जिथून जिथपर्यंत स्टार्ट टू एंड जो पार्ट आपल्याला कट करायचा असेल, कॉपी करायचा असेल, तो पार्ट पहिल्यांदा सिलेक्ट करायचा, स्टार्ट टू एंड तो कट करायचा आणि नंतर मग जिथं पाहिजे तिथं पेस्ट करायचा. ओके, किंवा कॉपी करायचा. देन गो टू होम टॅब. पहिल्यांदा काय केलं, क्लिक केलं, ड्रॅग केलं. माऊसचा यूज करून इथं जे स्टेप्स दिलेले आहेत ते कुठल्या दिलेले आहेत, तर तुमचा जो मेनू बार आहे, टूल बार आहे, त्यावरच्या टूल्सचा यूज करून आपण इथं कट कॉपी करणार आहोत. पण बाय युझिंग माऊस, ते पण मी तुम्हाला सांगते, माऊसचा यूज करून कसं करणार. पहिल्यांदा सिलेक्ट करायचं जे सेंटेन्स, एक तर तुम्ही पूर्ण वर्डचं डॉक्युमेंट, एक पॅराग्राफ, सेंटेन्स किंवा एक वर्ड, एक शब्द त्यातला कुठलाही कट पेस्ट किंवा कॉपी पेस्ट करू शकता. त्यासाठी पहिल्यांदा माऊसचा यूज करून सिलेक्ट करायचं, त्याच्यावरती राईट क्लिक करायचं. लेफ्ट आणि राईट क्लिक हे दोन्ही सांगितलेलं आहे. माऊसचा यूज करून राईट क्लिक करायचं. त्याच्यानंतर डायरेक्टली तुम्ही कट किंवा पेस्ट, कट आणि कॉपी करू शकता. आणि कट कॉपी केल्यानंतर पेस्ट करायचं, म्हणजे तुम्ही कट पेस्ट करा किंवा कॉपी पेस्ट करा. हे झाली माऊसचा यूज करून. आता टूल्सचा यूज करून कसं करायचं बघा. गो टू होम टॅब. होम टॅब वरती क्लिक करायचं, जिथं तुमचे टूल बार दिलेले आहेत त्याच्यावरती. देन क्लिपबोर्ड बॉक्स. ओके, तो स्टार्टिंगलाच असतो. आता इथं प्रेझेंटेशन मध्ये पण तुम्हाला दिसत असेल, वरती लेफ्ट कॉर्नरला दिसतंय बघा, होम मध्ये पेस्ट, कट, कॉपी. सिमिलर प्रोसिजर आहे. तुम्ही वर्डची करा, प्रेझेंटेशनची करा, कशाचीही करा, सिमिलर प्रोसिजर आहे. देन क्लिपबोर्ड बॉक्स मध्ये गेलं की कॉपी. त्यासाठी शॉर्टकट की दिलेले आहे, 3 वेळेस तुम्ही करू शकता. एक तर डायरेक्टली तुमच्या मेनू मधून माऊसचा यूज करून किंवा कीबोर्डचा यूज करून. कीबोर्डचा यूज करून काय, त्याच्यामध्ये शॉर्टकट दिलेले आहे, कमांड प्लस सी. कमांड प्लस सी म्हणजेच काय, कंट्रोल प्लस सी. ओके, कीबोर्ड वरचं कंट्रोल हे टॅब यूज करायचं, प्लस सी. और होम टॅब क्लिपबोर्ड बॉक्स. ओके, किंवा होम टॅब वरती तुम्ही क्लिपबोर्ड बॉक्स याच्यावरती क्लिक करा. कट साठी कमांड प्लस एक्स म्हणजे कंट्रोल प्लस एक्स. समजतंय का. कॉपी जर करायचं असेल तर कंट्रोल प्लस सी, कट करायचं असेल तर कंट्रोल प्लस एक्स, हे 2 पॉइंट्स. ओके, आणि जर पेस्ट करायचं असेल तर कंट्रोल प्लस बी. ओके, कट, कॉपी, पेस्ट हे झाले 3 पॉइंट्स. कट, पेस्ट, कॉपी, पेस्ट हे झाले 2. कट, पेस्ट, कॉपी, पेस्ट कशाचा यूज करून, कीबोर्डचा. कंट्रोल प्लस सी, कंट्रोल प्लस एक्स आणि कंट्रोल व्ही ऍट अ टाइम प्रेस करायचे. प्लस म्हणजे काय, तर ऍट अ टाइम तुम्ही ते प्रेस करू शकता. ओके, खाली एक टॅब पण दिलेला आहे, होम टॅब. हे झालं कट, कॉपी अँड पेस्ट. एक 5 मिनिट मी लेक्चर स्टॉप करते. सगळ्यांनी आहे तसं जॉईन राहायचंय. 5 मिनिटात मी स्टार्ट
हॅलो, कंटिन्यू करूयात आपण लेक्चर. आवाज येतोय ना सगळ्यांना? कोणीतरी एकाने मेसेज टाका. आहेत का सगळे, का फक्त लॉग इन करून स्टॉप केलंय ऐकायचं? हॅलो, आवाज येतोय का? ओके ठीक आहे. आधी कोण मेसेज टाकत नाही आणि टाकायला लागले की मग सगळे एकदम मेसेज टाकतात. ठीक आहे, समजलं मला. आवाज येतोय ते ठीक आहे. मेसेज टाकू नका आता कोणी. बघा नेक्स्ट पॉइंट, फॉर्मॅटिंग पॅराग्राफ, कट कॉपी पेस्ट आणि फॉर्मॅटिंग सेंटेन्स, सॉरी फॉर्मॅटिंग डॉक्युमेंट. हे पॉइंट्स आपण बघितले. नेक्स्ट पॉइंट आहे फॉर्मॅटिंग टेक्स्ट. डॉक्युमेंटला कसं फॉर्मॅटिंग करायचं हे बघितलं. कट कॉपी पेस्ट या टॅब कशा यूज करायच्या? बाय युजिंग कीबोर्ड, माऊस आणि मॉनिटर. आणि फॉर्मॅटिंग टेक्स्ट, टेक्स्टला कसं फॉर्मॅटिंग करायचं हे पण आपण बघूयात. ओके, before you type you should select your font style, size, color and attributes such as bold, italic and underline. ज्या वेळेस तुम्ही एखादं डॉक्युमेंट टाइप करता किंवा एखादं टेक्स्ट टाइप करता त्याआधी आपण काय सिलेक्शन करतो? तर स्टाईल, फॉन्ट स्टाईल घेतो, देन साइज घेतो, कलर आणि ऍट्रिब्यूट्स घेतो. ओके, देन सच ॲज बोल्ड, इटॅलिक अँड अंडरलाइन. ओके, इन होम टॅब, होम टॅब मध्ये हे सगळे पॉइंट्स आहेत. कोणते? साईज आहे, फॉन्ट साईज, फॉन्ट स्टाईल, स्टाईल म्हणजे कुठल्या स्टाईल मध्ये ते फॉन्ट डिस्प्ले झालं पाहिजे, त्याचे कलर्स आणि त्याचे ऍट्रिब्यूट्स. ओके, बोल्ड, इटॅलिक आणि अंडरलाइन. त्याच्यामध्ये यू कॅन expand the font menu box to get more options by clicking the format बटन वरती किंवा फॉन्ट या टॅब वरती क्लिक करून तुम्ही मल्टिपल ऑप्शन त्याच्यामधले यूज करू शकता. कोणते ऑप्शन्स दिलेत बघा. एक जो खाली बॉक्स दिलेला आहे त्या बॉक्स मध्ये बघा, फॉन्ट मध्ये फॉन्ट नेम दिलेला आहे. जे वरती शॉर्टकट मध्ये दिलेलं आहे तेच फक्त डिटेल्स मध्ये खाली दिलेले आहेत. फॉन्ट आहे, फॉन्ट स्टाईल आहे, साईज आहे, कलर अँड अंडरलाइन. मग त्याच्यामध्ये फॉन्ट कलर, अंडरलाइन स्टाईल, नंतर इफेक्ट्स. मग कोणते जे इफेक्ट्स असतील, स्ट्राइक थ्रू असेल, डबल स्ट्राइक थ्रू असेल, सुपरस्क्रिप्ट असेल, सबस्क्रिप्ट, स्मॉल कॅप्स, ऑल कॅप्स अँड हिडन, हे सगळे इफेक्ट्स इथं दिलेले आहेत. मग ते इफेक्ट्स मधले तुम्हाला जो इफेक्ट पाहिजे असेल तो इफेक्ट तुम्ही तिथं असाइन करू शकता. यानं काय होतं, एखादं जर टेक्स्ट असेल तर त्या टेक्स्टला तुम्ही फॉर्मॅटिंग करू शकता. ओके, नेक्स्ट, numbered and bullet list. To create a simple number or bulleted list, click on the numbering or bullet button on the paragraph toolbar in the home tab. कुठे असतं ते? होम टॅब वरतीच. पहिल्यांदा आपण कट कॉपी पेस्ट बघितलं, ते कुठे असणार आहे? होम टॅब वरती. नंतर आपण फॉर्मॅटिंग टेक्स्ट, फॉर्मॅटिंग टेक्स्ट मध्ये बोल्ड, इटॅलिक, अंडरलाइन, परत कलर्स आहेत, ऍट्रिब्यूट्स आहेत, फॉन्ट स्टाईल, फॉन्ट साईज, हे सगळं कुठे होतं? तर ते पण होम टॅब मध्येच होतं. फक्त त्याचा सेपरेट टॅब कोणता होता? फॉन्ट टॅब. आता नेक्स्ट आहे नंबर्ड अँड बुलेटेड लिस्ट. ते कुठे आहे? तर होम टॅब मध्ये, पॅराग्राफ मध्ये. जो आपला फर्स्ट आपला मेनू आहे होम, त्याच्यामध्ये पॅराग्राफ टूलबार मध्ये आपण हे सगळे नंबर्ड और बुलेटेड लिस्ट, मग त्याच्यामध्ये पण मल्टिपल टाइपचे आहेत ते आपण बघूयात. To have more control over the format of your list, click the down arrows beside each style of list. त्याच्यामध्ये तुम्हाला जो काही आपल्याला स्टाईल पाहिजे, रोमन नंबर्स आहेत त्याच्यामध्ये, नंबर मध्ये. ओके, रोमन नंबर, सिंपल नंबर्स, परत ते ब्रॅकेट्स असतात नंबरला ते आहेत. प्रॅक्टिकलच्या ह्याच्यात आपण हे सगळं बघूयात, फक्त आता ओव्हरव्ह्यू लक्षात घ्या. शिवाय बुलेटेड लिस्ट, मग बुलेट लिस्ट मध्ये काय आहे तर डॉट आहेत, ॲरोज आहेत, स्मॉल डॉट आहेत, स्क्वेअर्स आहेत, हे सगळे बुलेट लिस्ट.
मग हे सगळे तुम्हाला जे पाहिजे ते तुम्ही प्रत्येक सेंटेन्सला जर असाइन करायचं असेल, एखाद्या पॅराग्राफला द्यायचं असेल, वर्डला द्यायचं असेल, जिथं द्यायचं असेल त्याच्या फक्त काय करायचं की त्या टॅबच्या आपण क्लिक करायचं, म्हणजे टॅबच्या स्टार्टिंगला क्लिक करायचं आणि तिथं फक्त जो टॅब पाहिजे, जी लिस्ट पाहिजे, जे नंबर पाहिजे असेल त्याच्यावरती क्लिक करायचं किंवा दोनदा आपण ते ट्वाइसली प्रेस करायचं. त्यावेळेस काय होणार, ते जी लिस्ट आहे ती डिस्प्ले केली जाते. ओके, खाली चार्ट पण दिलेला आहे लिस्टचा. पहिला जो दिलेला आहे त्याच्यामध्ये बुलेट्स आहेत, नंतरचा जो आहे त्याच्यामध्ये नंबर्स आहेत. ओके, 1 2 3 जे असतील ते. नंतर जो थर्डचा दिलेला आहे त्याच्यामध्ये पण स्मॉल लेटर्स, कॅपिटल लेटर्स या फॉर्मॅटमध्ये किंवा हेरायची मध्ये आहेत. नंतर स्ट्राइक थ्रू आहे. देन खालचे जे चार्ट पार्ट्स आहेत ते अलाइनमेंट्स आहेत, लेफ्ट, राईट, सेंटर आणि जस्टिफाय, हे झाले अलाइनमेंट्स. नंतर नेक्स्ट साइडला जे आहे A to Z ते टेक्स्ट डायरेक्शन आहे. नेक्स्ट स्ट्राइक थ्रू आहे, कलरिंग आहे, बॉर्डर आहे. वर्ड्स आणि पॉवर पॉइंटचे थोडेफार टॅब वेगळे आहेत आणि मल्टिपल टॅब सेम आहेत. कलरिंग आहे, परत बॉर्डर्स आहे. वर्ड मध्ये मग ऑल बॉर्डर, लेफ्ट बॉर्डर, साइड बॉर्डर, बॉटम, टॉप, नो बॉर्डर, असे मल्टिपल टाइप्स त्याच्यामध्ये अवेलेबल आहेत. These are the numbered and bulleted lists which are available in paragraph toolbar in the home tab. Next point, headers and footers. काय असतं हेडर्स अँड फुटर्स? तुम्ही बुक्स बघता, तुमच्या बुक्स वरती हेडला टायटल दिलेलं असतं, म्हणजे तुमच्या सब्जेक्टचं नेम असेल किंवा बॉटमला पेज नंबर असतात. हे झाले हेडर अँड फुटर्स. सिमिलर आपल्याला आपल्या सॉफ्ट कॉपी मध्ये किंवा वर्डच्या डॉक्युमेंट्स मध्ये हेडर आणि फुटर्स असाइन करता येतात किंवा इन्सर्ट करता येतात. मग त्यासाठी हेडर अँड फुटर्स आपल्याला यूज करायला लागतात. So header and footers can be used to give a uniform look to the pages of your document. तुमच्या पेजला जो युनिफॉर्म लुक आहे किंवा एक स्टँडर्ड लुक त्या पेजला असाइन करण्यासाठी आपण हेडर आणि फुटरचा यूज करतो. To create one, go to insert tab, then header or insert tab and footer. काय करायचं त्यासाठी? होम टॅब झाला, आता आपल्याला इन्सर्ट टॅब मध्ये बघूयात. इन्सर्ट टॅब मध्ये हेडर आणि फुटर अवेलेबल आहे वर्ड डॉक्युमेंट मध्ये. त्यासाठी इन्सर्ट टॅब वरती क्लिक करायचं, जो सेकंड नंबरचा टॅब असतो, त्याच्यानंतर हेडर और इन्सर्ट टॅब आणि नंतर फुटर. ओके, म्हणजे इन्सर्ट टॅब मध्ये हेडर आणि इन्सर्ट टॅब मध्ये फुटर आहे. हेडर घेतलं तर हेडिंग टॅग जातो, फुटर घेतलं तर त्याच्या बॉटमला तुम्ही नंबर त्याच्यामध्ये असाइन करू शकता. When clicking either button, a drop down menu with presets will show. ज्यावेळेस तुम्ही त्या बटन वरती क्लिक करणार आहात त्यावेळेस जो ड्रॉप डाऊन मेनू आहे, जो ऑलरेडी सेट केलेला आहे, मीन्स प्री सेट्स, जो ऑलरेडी सेट केलेला आहे तो मेनू तिथं डिस्प्ले होतो हेडर आणि फुटरचा. ओके, नेक्स्ट बघा. इफ यू विश टू एडिट युअर ओन सेटिंग, इफ यू विश टू एडिट युअर ओन सेटिंग, क्लिक आयदर दी एडिट हेडर और एडिट फुटर बटन्स. ज्यावेळेस तुम्हाला तुमची ओन सेटिंग करायची असते, ओके, म्हणजे तुम्हाला ऑलरेडी जे प्रीसेट्स केलेले आहे ते नको असेल आणि ओन सेटिंग करायची असेल तर तुम्हाला काय करायला लागणार आहे, तर एडिट फुटर वरती किंवा एडिट हेडर वरती क्लिक करायचं, म्हणजे एडिट टॅब वरती क्लिक करायचं आणि एडिट टॅब वरती क्लिक केल्यानंतर जे काही त्याच्यामध्ये टॅब ओपन होतील त्याच्यावरती क्लिक करून सेटिंग त्याच्यामध्ये करायच्या आहेत. ओके, if you wish to delete the header or footer you place in your document, simply click delete header or delete footer on the buttons drop down menu. जर तुम्हाला हेडर आणि फुटर डिलीट करायचा आहे, जो तुम्ही ऑलरेडी घेतलेला आहे, ओके, जो ऑलरेडी तुमच्या ह्याच्यात डॉक्युमेंट मध्ये तुम्ही हेडर फुटर घेतलेला आहे आणि तो हेडर फुटर जर तुम्हाला डिलीट करायचा असेल तर तुम्ही काय करणार, सेम तसंच त्या सेटिंग मध्ये जाणार आणि डिलीट हेडर और डिलीट फुटर ह्याच्यावरती क्लिक करणार आणि तो ऑटोमॅटिकली काय होतो तर डिलीट केला जातो. ओके, हे झालं हेडर अँड फुटर्स. त्याच्यामध्ये पण टाइप्स आहेत,
परत डिझाईन्स आहे, तुम्हाला कोणत्या फॉर्मॅटमध्ये पाहिजे ते सगळं हेडर आणि फुटर मध्ये. शिवाय पेज नंबरचा एक टॅब दिसतोय बघा फिगर मध्ये, पेज नंबर्स पण तुम्ही त्याच्यामध्ये अलोकेट करू शकता. नेक्स्ट पॉइंट, इन्सर्टिंग अँड ऍडिंग ऑब्जेक्ट्स. देर आर मेनी डिफरंट इलेमेंट्स. ऑब्जेक्ट्स म्हणजे काय, डिफरंट टाइप ऑफ इलेमेंट्स that could be added to your Word document. मल्टिपल टाइपचे इलेमेंट्स तुम्ही वर्ड डॉक्युमेंट्स मध्ये ऍड करू शकता. टू फाइंड दिस व्हेरियस ऑप्शन द टॅब. जर तुम्हाला असे मल्टिपल टॅब, कोणत्या टॅब मध्ये, कोणता टॅब यूज करायला लागतो, इन्सर्ट टॅब. इन्सर्ट टॅब वरती क्लिक करायचं आणि त्या इन्सर्ट टॅब मधून जे तुम्हाला ऑब्जेक्ट ऍड करायचे असतील ते ऑब्जेक्ट तुम्ही तिथं ऍड करू शकता. सो सम ऑफ द मोस्ट कॉमनली यूज एलिमेंट्स आर टेबल्स, पिक्चर्स, शेप्स, चार्ट्स अँड वर्ड आर्ट. मग असे कोणते एलिमेंट्स आहेत तर टेबल आहे, पिक्चर्स आहे, शेप्स, चार्ट्स, वर्ड आर्ट, यापैकी तुम्हाला जे पाहिजे ते तुम्ही तिथं असाइन करू शकता किंवा ऍड करू शकता. मग त्यातले आपले एलिमेंट्स आपण बघूयात कोणते आहेत. फर्स्ट टेबल आहे. टेबलचा यूज का केला जातो, फॉर रायटिंग सम डॉक्युमेंट्स इन टेबल फॉर्मॅट. जर टेबल फॉर्मॅट मध्ये तुम्हाला कोणतंही डॉक्युमेंट राईट करायचं असेल तर टेबल ऑब्जेक्ट किंवा टेबल एलिमेंटचा यूज केला जातो. टू इन्सर्ट अ टेबल, गो टू द इन्सर्ट टॅब टू टेबल. जर तुम्हाला टेबल इन्सर्ट करायचं असेल तर इन्सर्ट या ऑप्शन मध्ये जाऊन इन्सर्ट करायला लागतो. मग इन्सर्ट वरती क्लिक करायचं, जो टूल बार मध्ये इन्सर्ट हा ऑप्शन आहे त्याच्यावरती क्लिक करायचं. देन आफ्टर क्लिकिंग ऑन इन्सर्ट टॅब, गो टू दी टेबल टॅब. दिस विल डिस्प्ले अ बॉक्स वेअर यू कॅन सिलेक्ट how many columns and rows you would like to your table to be over them. जर तुम्हाला टेबल इन्सर्ट करायचा असेल तर तुम्ही इन्सर्ट टॅब मध्ये जायचं. इन्सर्ट टॅब मध्ये गेला की डायरेक्टली टेबल हा ऑप्शन तुम्हाला दिसतो, त्याच्यावरती क्लिक करायचं. देन दिस टेबल or this option will display the table, or you can select how many rows or how many columns you want to display on your page or document. तिथं तुम्ही इन्सर्ट करू शकता की तुम्हाला किती कॉलम्स पाहिजेत, किती रोज पाहिजेत. म्हणजे टेबल जो आहे तो रोज आणि कॉलम्स या फॉर्मॅट मध्ये डिस्प्ले केला जातो. त्यासाठी तुम्ही सिलेक्ट करायचे रोज किती पाहिजेत, कॉलम्स किती पाहिजेत आणि मग ते डिस्प्ले करायचे. फॉर मोर डिटेल ऑप्शन क्लिक इन्सर्ट टेबल. दिस विल ब्रिंग अप द इन्सर्ट टेबल डिस्प्ले बॉक्स. जर आपल्याला मोर ऑप्शन घ्यायचे असतील म्हणजे कॉलम्स आणि रोज जास्त ऍड करायचे असतील, तिथं एक लिमिटेशन दिलेलं असतं, तेवढेच तुम्ही कॉलम्स आणि रोज ऍड करू शकता. पण जर तुम्हाला मल्टिपल रोज आणि कॉलम्स ऍड करायचे असतील तर तुम्ही अदर ऑप्शन्स किंवा डिटेल ऑप्शन वरती किंवा जास्त त्याच्यामध्ये ऍड करायचं असेल तर इन्सर्ट करू शकता. मग त्यासाठी काउंट लिहायला लागतो. रोज आणि कॉलम्स यांचा काउंट राईट करायचा आणि देन डिस्प्ले दी टेबल. ओके, एक तर तुम्ही डायरेक्टली ड्रॅग ड्रॉप करून घ्या, तो डिस्प्ले होईल, किंवा रोज आणि कॉलम्स यांचे नंबर्स द्या, तुम्हाला किती रोज पाहिजेत आणि किती कॉलम्स पाहिजेत, मग ते तिथं डिस्प्ले केले जातील. ओके, नेक्स्ट बघा. आता इथं फिगर दिलेली आहे, जे मी तुम्हाला म्हटलं की ऑलरेडी दिलेले आहेत. कितीचं दिलेलं आहे, 8. कॉलम रोज किती आहेत तर 8 रोज आहेत आणि कॉलम्स बघा किती आहेत, 10 कॉलम्स आहेत. ओके, रोज 8 आहेत आणि 10 कॉलम्स आहेत. सो इन्सर्ट टेबल, ड्रॉ टेबल असे दोन ऑप्शन्स आहेत बघा, इन्सर्ट टेबल अँड ड्रॉ टेबल. देन इन्सर्ट टेबल मध्ये परत टेबल साईज. टेबल साईज मध्ये किती दिलेली आहे, नंबर ऑफ कॉलम्स 3. जर तुम्हाला एक्सटेंड करायचे असतील तर इथून तुम्ही डायरेक्टली ड्रॅग ड्रॉप करू शकता, जो वरती टेबल दिलेला आहे तिथून. पण जर तुम्हाला अजून त्याच्यामध्ये इन्सर्ट करायची असेल मग टेबल साईज, नंबर ऑफ कॉलम्स, नंबर ऑफ रोज, 3 कॉलम्स आणि 3 रोज. ओके, देन ऑटो फिट बिहेवियर, त्याच्यामध्ये इनिशियली कॉलम विड्थ ऑटोमॅटिकली घ्या. जर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्हाला जी पाहिजे तिथं सिलेक्ट करा. परत कंटेंट सेट करा, ऑटो फिट टू विंडो. जे काही चेंजिंग करायचे असतील ते तुम्ही इथं करू शकता. आणि ओके, ओके केलं की तो जो टेबल आहे तो ऑटोमॅटिक तुमच्या डॉक्युमेंटला डिस्प्ले केला जातो. हे झालं इन्सर्टिंग अँड ऍडिंग ऑब्जेक्ट, त्यातला एक टेबल ऑब्जेक्ट आपण बघितलेला आहे. नेक्स्ट आहे पिक्चर्स. सेकंड कोणता होता, पिक्चर्स.
To insert a picture, go to the Insert tab, Pictures and Pictures from File. जर आपल्याला पिक्चर इन्सर्ट करायचं असेल, पिक्चर म्हणजे कोणतीही एखादी इमेज इन्सर्ट करायची असेल तर इन्सर्ट टॅब मधून पिक्चर हा ऑप्शन घ्यायचा. देन पिक्चर फ्रॉम फाईल. फ्रॉम फाईल म्हणजे काय, तर तुमचं जे लोकेशन आहे, कम्प्युटरचं लोकेशन, तुमच्या डिव्हाइसचं लोकेशन म्हणजेच फाईल. फ्रॉम फाईल, फाईल मधून घ्यायची असेल तर this will bring up file locator where you can navigate where the picture you would like to insert is. Say once you have found your photo, select the file and then click insert. काय करायचं आहे, पिक्चर मध्ये म्हणजे इन्सर्ट टॅब मध्ये पिक्चर्स, त्याच्यामध्ये पिक्चर्स फ्रॉम फाईल त्याच्यावरती क्लिक करायचं. ज्या ठिकाणी तुम्ही तुमची फाईल सेव्ह केलेली असेल, जे जे लोकेशन असेल त्या लोकेशन मध्ये जाऊन ती फाईल काय करायची, सिलेक्ट करायची. Once you have to found your photo, then select these files and then click insert. एकदा जर तुम्हाला तो फोटो भेटला, ती इमेज जर तुम्हाला सापडली तर त्याच्यावरती क्लिक करायचं. देन सिलेक्ट दॅट फाइल्स अँड देन क्लिक ऑन इन्सर्ट टॅब आणि नंतर इन्सर्ट टॅब वरती क्लिक करायचं आणि ती इन्सर्ट केलेली इमेज तुमच्या डॉक्युमेंटला डिस्प्ले केली जाणार. ओके, इन्सर्ट मध्ये, इन्सर्ट टॅब मध्ये पिक्चर्स फ्रॉम फाईल आणि त्याच्यामध्ये परत फोटो सिलेक्ट करायचा अँड देन इन्सर्ट करायची. जशी आपण एखादी फाईल ओपन करतो, होम मधून ओपन, मग ती फाईल जी ओपन करायची असेल ती फाउंड झाली की त्याच्यावरती परत क्लिक करायचं आणि ती फाईल काय होणार, ओपन होणार. ओके, नेक्स्ट होता शेप. हे झालं टेबल आणि पिक्चर्स. नेक्स्ट आहे शेप. शेप मध्ये बघा काय दिलेलं आहे, टू इन्सर्ट अ शेप गो टू दी इन्सर्ट टॅब. इन्सर्ट करायचंय म्हणजे सगळे टॅब कुठे असणार आहेत, इन्सर्ट वरती. टू इन्सर्ट, इथं बघा मी टॅब चेंज केलेला आहे प्रेझेंटेशनचा. वरती टूल्स मध्ये बघायचं, त्याच्यामध्ये जसं वर्ड मध्ये आहे तसंच थोडंफार पॉवर पॉइंट मध्ये थोडंफार सेम आहे. इथं बघा सेकंड जो आहे पिक्चर्स, त्या पिक्चर्स वरती क्लिक करून तुम्ही पिक्चर काय करू शकता, इन्सर्ट करू शकता. ओके, ओपन केलेली आहे बघा टॅब, दिसत असेल तुम्हाला. तर त्याच्यामध्ये एक टॅब ओपन झालेला आहे. पिक्चर वरती क्लिक केल्यानंतर जी पिक्चर तुम्हाला डिस्प्ले करायची ते फक्त सिलेक्ट करायची. आता मी ही पिक्चर सिलेक्ट केली, ही पिक्चर सिलेक्ट केल्यानंतर इथं नाव येतं त्याचं फाईल नेम वरती आणि डायरेक्टली तुम्ही इन्सर्ट करू शकता. ओके, तसंच सेम शेप्स. आता शेप्स पण बघा इथं दिलेले आहेत. इन्सर्ट रेडीमेड शेप्स सच एज रेक्टँगल, सर्कल्स, एरोज, लाईन्स, फ्लो चार्ट, सिम्बॉल्स अँड स्कॅलॉप्स. ओके, मग शेप्स वरती तुम्ही क्लिक करू शकता. दिसतंय का इथं जो मी स्क्रीनशॉट इथं टाकलेला आहे तो स्क्रीनशॉट आणि हे शेप्स सेम आहे. झूम करून बघा दिसत नसेल तर. हे झाले शेप्स, हे सेम असेच एक्सेल मध्ये पण असेच, सॉरी प्रेझेंटेशन मध्ये पण असेच आहेत आणि वर्ड मध्ये पण सेम आहे. तुम्हाला मी आधी सांगितले मायक्रोसॉफ्ट ऑफिस हे एक पॅकेज आहे, त्याच्यामुळे त्यातले सेम जे काही टॅब आहेत, फंक्शन्स आहेत ते सेक्शन मध्ये सेम आहेत. ओके, मग इथे शेप्स दिलेले आहेत. गो टू द इन्सर्ट अँड शेप. इन्सर्ट मध्ये मेनू ऑफ शेप्स दॅट यू कॅन सिलेक्ट फ्रॉम फिगर्स, म्हणजे फिगर्स मधून तुम्ही कोणताही एखादा मेनू सिलेक्ट करू शकता. वन्स यू हॅव फाउंड द शेप यू वुड लाईक टू इन्सर्ट, सिंगल क्लिक द शेप टू सिलेक्ट इट. देन यू विल क्लिक अँड ड्रॅग इन दी डॉक्युमेंट. तुम्ही काय करू शकता, क्लिक करू शकता आणि ड्रॅग करू शकता इन युअर डॉक्युमेंट. बघा शेप्स वरती मी शेप्स ओपन केले. समजा मी कुठला घेतलाय, रेक्टँगल घेतला. झूम करून बघा सगळ्यांना दिसेल. रेक्टँगल घेतला समजा, रेक्टँगल वरती मी क्लिक केलं. वन क्लिक ऑन दॅट शेप अँड देन ड्रॅग इन युअर डॉक्युमेंट्स. आणि काय करायचं तर तुमच्या डॉक्युमेंट्सला इथं राईट साईडला मी ड्रॅग करते. बघा कशी ड्रॅग करते. झाला का ड्रॅग, दिसतोय का. हा झाला शेप्स. टू इन्सर्ट अ शेप गो टू दी इन्सर्ट टॅब, शेप्स अँड देन ड्रॅग अँड ड्रॉप द शेप यू वॉन्ट टू डिस्प्ले ऑन युअर डॉक्युमेंट. आता इथं शेप ड्रॅग अँड ड्रॉप केला की इथं वरती लगेचच एक टॅब होते बघा, फॉर्मॅट. ही टॅब क्रिएट होते.
शेप वरती क्लिक केला की फॉर्मॅट ही टॅब येते. फॉर्मॅट टॅब वरती क्लिक केलं की बघा काय येते, मल्टिपल शेप्स, एडिट शेप्स, नंतर शेप स्टाईल. आता त्याच्यामध्ये मला स्टाईल चेंज करायची, इथं मी स्टाईल चेंज करू शकते जे तुम्हाला स्टाईल्स पाहिजे. आता इथं तुम्हाला जरा डिले होतोय दिसताना, पण दिसतंय सगळ्यांना. बघा जे पाहिजे ते स्टाईल मी त्याच्यामध्ये घेऊ शकते. अदर थीम फिल्स, अदर थीम फिल्स, बघा कोणत्या फिल्स आहेत दिसतंय, यातलं जे पाहिजे ते. इथे चेंजेस होत आहेत या शेप मध्ये. बघा जे रेक्टँगल दिसतंय का, जसं मी माऊस फिरवते तसं तो रेक्टँगल काय होतोय, चेंज होतोय. ओके, हे झालं रेक्टँगल. आता मला इथं बघा वर्ड स्टाईल, वर्ड स्टाईल मध्ये काय दिसतंय, त्या स्टाईल मध्ये तो डिस्प्ले होतोय. टेक्स्ट फिल, टेक्स्ट आउटलाईन, हे टेक्स्ट साठी आहे. हे झाले शेप्स. हा फक्त मी रेक्टँगल घेतला, असे तुम्ही मल्टिपल शेप्स घेऊ शकता, तुम्हाला जे पाहिजे ते. बेसिक शेप्स आहेत, एरोज आहेत, इक्वेशन शेप्स आहेत, फ्लो चार्ट आहेत, स्टार्स अँड बॅनर्स आहेत, कॅलआउट्स आहेत किंवा ऍक्शन बटन्स, जे पाहिजे ते शेप्स तुम्ही तिथं घेऊ शकता. नेक्स्ट पॉइंट बघा, चार्ट्स. टू इन्सर्ट अ चार्ट, गो टू दी इन्सर्ट टॅब. जर चार्ट घ्यायचा असेल, हे मी तुम्हाला प्रॅक्टिकली ह्याचं दाखवते, प्रेझेंटेशनचं दाखवते, पण दिस इज सिमिलर इन द मायक्रोसॉफ्ट वर्ड. मायक्रोसॉफ्ट वर्ड मध्ये पण सेमच आहे थोडंफार, म्हणून हे दाखवते मी. परत त्याचं पण दाखवणार आहे, वर्डचं पण दाखवणार आहे. ज्यावेळेस प्रॅक्टिकलचा पार्ट आपण स्टार्ट करणार आहोत त्यावेळेस वर्डचं पण मी दाखवणार आहे. फक्त आता तुम्हाला कन्सेप्ट समजण्यासाठी इथंच दाखवते. ओके, चार्ट्स मध्ये काय सांगितलंय, टू इन्सर्ट अ चार्ट, गो टू दी इन्सर्ट टॅब. इन्सर्ट टॅब वरती आपण काय करायचं, आपला कर्सर मूव्ह करायचा, देन क्लिक ऑन स्मॉल बॉक्स विथ 3 कॉलम्स. ओके, दिस विल ब्रिंग अप सब कॅटेगरीज ऑफ चार्ट टाइप्स. दिसतायत का, कुठल्या बॉक्स वरती क्लिक करायचं, जिथं 3 चार्ट्स आहेत, दिसतायत का हे 3 चार्ट्स, त्याच्यावरती क्लिक करायचं. क्लिक ऑन स्मॉल बॉक्स विथ दी 3 columns. Okay, when you over a category, the charts available will display on right side with a new pop out menu. आता हे जे स्क्रीनशॉट आहेत ते 2003 चे आहेत. ओके, आता जे आपण बघतोय ते मायक्रोसॉफ्ट ऑफिसचं ऍडव्हान्स व्हर्जन आहे. ओके, 2010 चं व्हर्जन आहे ते, आणि जे स्क्रीनशॉट आहेत ते 2003, त्याच्यामध्ये पण त्याचे व्हर्जन्स आहेत, त्यामुळे थोडेफार फंक्शन डिफरन्स असणार आहेत. ह्याच्यामध्ये बघा चार्ट डिस्प्ले केलेला आहे, दिसतात का इथं इन्सर्ट चार्ट. झूम करून बघा सगळ्यांनी. कॉलम्स आहे, लाईन्स चार्ट आहे, पाय चार्ट आहे, बार चार्ट आहे, एरिया आहे, एक्स वाय स्कॅटर आहे, स्टॉक, सरफेस, डोनट, बबल, रडार. हे झाले चार्ट्स. हे 2010 मधले चार्ट्स आहेत. 2003 मध्ये थोडंफार वेगळं असणार आहे. ओके, बघा डिफरन्स आहे थोडाफार. कॉलम, लाईन, पाय, बार चार्ट नाहीये इथे, स्टॅटिस्टिकल आहे जो इथं नाहीये, एक्स वाय स्कॅटर आहे, वॉटरफॉल, कॉम्बो. ओके, थोडेफार नेम्स डिस्प्ले आहेत, वेगळे आहेत. ओके, हे झाले चार्ट. मग चार्ट तुम्ही ऑटोमॅटिकली घेऊ शकता. यूज काय होतो चार्टचा, समजा जर तुम्ही बार चार्ट घेतला. ओके, एक मी घेऊन दाखवते. चार्ट मध्ये समजा मी एक कॉलम घेतला, इन्सर्ट केला, दिसतंय का, लोडिंग होतंय. ओके, आता इथं जरा विंडो वेगळी डिस्प्ले होते. ठीक आहे, इथं म्हणजे तुम्ही काय करू शकता, तर त्यामध्ये तुम्हाला जे पाहिजे ते इथं डिस्प्ले करतात. चार्ट सगळ्यांना माहितीये, रेशो आपण जर काढायचं असेल, ग्राफिकल आपण रिप्रेझेंटेशन साठी चार्टचा यूज करतो. ओके, आता हे नको असेल तर मग मी डिलीट करणार. जो पाहिजे तो तिथं इन्सर्ट करायचा. ब्लँक विंडो वरती मी दाखवेन तुम्हाला. हे झालं चार्ट. नेक्स्ट आहे वर्ड आर्ट. मायक्रोसॉफ्ट वर्ड हॅज अ लायब्ररी ऑफ स्टाइल्स टेक्स्ट कॉल्ड वर्ड आर्ट.
टू इन्सर्ट वर्ड आर्ट गो टू दी इन्सर्ट टॅब. जर वर्ड आर्ट तुम्हाला घ्यायचा असेल तर कुठून घ्यायचा? इन्सर्ट टॅब मधून घ्यायचा. दिस विल ब्रिक अप अ क्विक मेनू ऑफ ऑल दी स्टाईल्स. म्हणजे तुम्हाला जो स्टाईल मध्ये डिस्प्ले करायचा असेल त्या स्टाईल मध्ये तुम्ही तिथं डिस्प्ले करू शकता. कोणतंही एखादं सेंटेन्स असेल, पॅरा असेल, ते बघा. ओके, आता इथे एक दाखवते तुम्हाला. समजा हा वर्ड आर्ट, हाच वर्ड आहे, तो मला डिस्प्ले करायचा आहे. दिसतंय का? ओके, हे झालं वर्ड आर्ट. याच्यामध्ये मग तुम्ही परत वर्ड आर्ट मध्ये स्टाईल्स देऊ शकता जे पाहिजे ते. हे बघा चेंज कसे होते, मी जसं माऊस मूव करते तसं ते चेंज होते. हे झाले वर्ड आर्ट. कोणत्याही सेंटेन्सला तुम्ही वर्ड आर्ट देऊ शकता. स्टाईल, थोडक्यात एक स्टाईल परफॉर्म त्याला अलोकेट करायची. नेक्स्ट ऑप्शन आहे प्रिंटिंग, मीन्स प्रिंट प्रिव्ह्यू. Before you print your document, you may want to preview it to make sure you are happy with the page layout and appearance of your document. ज्यावेळेस तुम्ही एखादं डॉक्युमेंट प्रिंट करता त्यावेळेस तुम्ही एक शुअर होण्यासाठी मेक शुअर यू आर हॅपी विथ दी पेज लेआउट. म्हणजे जे डॉक्युमेंट तुम्ही डिस्प्ले करणार आहात, प्रिंट करणार आहात, त्याचं जे लेआउट आहे, त्याचा जो अपीअरन्स आहे, त्या डॉक्युमेंटचा करेक्ट पोर्शनला आहे किंवा लेआउट पण त्याचं करेक्ट आहे, हे जर चेक करायचं असेल तर आपण काय करतो, एक प्रिव्ह्यू बघतो की जेणेकरून त्या प्रिव्ह्यू मध्ये काय डिस्प्ले होतं की तुमची प्रिंट कशी प्रिंट त्याची निघणार आहे ते आपण तिथं चेक करतो. टू डू दिस in the toolbar click file and print. This opens a preview of your document. इथं जो फाईल ऑप्शन दिलेला आहे लेफ्ट साइडला त्याच्यावरती क्लिक करायचं. देन नंतर प्रिंट वरती क्लिक केलं की प्रिंट प्रिव्ह्यू दिसतंय का? हे झाला प्रिंट प्रिव्ह्यू. कसा दिसतोय बघा. जे तुम्ही प्रिंट करणार आहात, मी जे प्रेझेंट डॉक्युमेंट आहे प्रिंट प्रिव्ह्यूचं ते डिस्प्ले केलेलं आहे. मग त्याच्यामध्ये दिसतंय की हे कसं प्रिंट होणार आहे. ओके, त्याच्यामध्ये मग परत तुम्ही प्रिंटर चेक. हे बघा प्रिंट मध्ये काय करणार तर तुम्हाला प्रिंटर कुठला आहे तो तुम्ही चेंज करणार. जो प्रिंटर तुमचा अलोकेट केलेला असेल तो प्रिंटर. नंतर कॉपीज किती पाहिजेत, सेटिंग सगळी ह्याच्यामध्ये चेंज करू शकता. इन द प्रिव्ह्यू यू हॅव टू ऑप्शन चूज प्रिंटर, सिलेक्ट प्रीसेट सेटिंग्स, डिसाइड द नंबर ऑफ कॉपीज टू बी प्रिंटेड as well as select a single or range of pages from an entire document to print. म्हणजे तुम्हाला किती पेजेस प्रिंट करायचे, सिंगल पेज प्रिंट करायचे, एंटायर डॉक्युमेंट प्रिंट करायचे, हे सगळं तुम्ही तिथं चेक करू शकता, चेंज करू शकता. If you need to make changes to your document at this point, click cancel in the bottom right corner of the dialog box. जर तुम्हाला प्रिंट प्रिव्ह्यू केल्यानंतर असं वाटलं की आता इथं चेंजेस करायचे, तरी पण तुम्ही ते टॅब क्लोज करायचा आणि नंतर मग चेंजेस करायचे. ओके, हे झालं प्रिंट प्रिव्ह्यू. इथं दिसतंय बघा, आता तुम्हाला मी प्रॅक्टिकली दाखवलेलंच आहे. प्रत्येक प्रिंटरचं सेटिंग हे वेगळं असतं. ओके, नेक्स्ट प्रिंटिंग. टू प्रिंट युअर डॉक्युमेंट go to print your document, go to file, print. When your document looks how you want it and all the settings are put in. कधी प्रिंट करायचं, ज्यावेळेस तुम्हाला जे पाहिजे तसं लेआउट असेल त्यावेळेस क्लिक द प्रिंट बटन ऑन दी बॉटम राईट कॉर्नर. म्हणजे ज्यावेळेस तुम्हाला वाटतं की नाही आता हे डॉक्युमेंट आपल्याला जसं पाहिजे तसं आहे, त्याचं लेआउट पण सेम आहे, त्यावेळेसच ते डॉक्युमेंट काय करायचं, प्रिंट करायचं. हे झालं प्रिंटिंग अ डॉक्युमेंट्स और प्रिंट प्रिव्ह्यू. नेक्स्ट आहे सेव्हिंग ॲज अ पीडीएफ. टू सेव्ह युअर डॉक्युमेंट इन द पीडीएफ फाईल फॉर्मॅट, गो टू फाईल, सेव्ह ॲज, द सेव्हिंग डायलॉग बॉक्स. आता तुमचं जे डॉक्युमेंट आहे
डॉक्युमेंट म्हणजे वर्डचं डॉक्युमेंट, ते तुम्हाला PDF फॉर्मॅट मध्ये जर सेव्ह करायचं असेल तर कसं करणार, आता हेच घेऊया एक्झाम्पल. काय करायचं, फाईल मध्ये जायचं, सेव्ह ॲज, कोणतंही डॉक्युमेंट रेंज प्रॉब्लेममुळे, नेटवर्क प्रॉब्लेममुळे किंवा पॉवर पॉइंट प्रेझेंटेशन त्याच्यामध्ये काय करणार आहे, तर PDF म्हणजे फक्त सेटिंग काय चेंज करायची, PDF सेटिंग चेंज करायची. ओके, म्हणजे ते डॉक्युमेंट काय होतं, तर वर्डचं डॉक्युमेंट PDF मध्ये सेव्ह होतं. सेव्ह ॲज, इथं फक्त पॉवर पॉइंट प्रेझेंटेशनच्या ऐवजी PDF असं सेव्ह करायचं. तुम्हाला जे पाहिजे ते तिथं नाव द्यायचं. नाव कुठं देणार, फाईल नेम मध्ये इथं नाव देणार आणि परत सेव्ह टॅब वरती क्लिक करायचं आणि सेव्ह केल्यानंतर जे तुमचं वर्डचं डॉक्युमेंट आहे ते काय होणार, PDF मध्ये सेव्ह होणार. देन डॉक्स ही फाईल DOCX कशात सेव्ह होणार, PDF मध्ये. वन्स PDF is visible in file format, selection block, then click on save tab. नेक्स्ट अदर हेल्पफुल फंक्शन्स दिलेले आहेत. अदर हेल्पफुल फंक्शन्स मध्ये बघा काय दिलंय, अनडू अँड रिडू. सगळ्यांना माहिती असेल अनडू आणि रिडू म्हणजे काय, थोडक्यात कट आणि पेस्ट. म्हणजे काय होतं, अनडू म्हणजे काय आणि रिडू म्हणजे काय, म्हणजे ते कट करायचं. ओके, आणि रिडू म्हणजे काय, तर परत ते ऍज इट इज कंडिशन मध्ये आणायचं. समजा एखादा आपल्याला वर्ड नको आहे, एखादा सेंटेन्स नको आहे, तर ते अनडू करायचं बाय युझिंग Ctrl+Z म्हणजे अनडू. अनडू साठी Ctrl+Z आणि रिडू साठी Ctrl+Y. म्हणजे थोडक्यात कट पेस्ट म्हणजेच अनडू आणि रिडू. त्याचे परत इथं टॅब पण दिलेले आहेत बघा, अनडू आणि रिडूचे कसे असतात ते इथं वरती दिलेले आहे. अनडू साठी Ctrl+Z आणि रिडू साठी काय असणार आहे, Ctrl+Y. हे झाले अनडू अँड रिडू ऑप्शन. नेक्स्ट आहे वर्ड काउंट. वर्ड काउंट मध्ये काय केलं जातं, तुमच्या डॉक्युमेंट मध्ये जेवढे वर्ड्स आहेत ते तिथं कॅल्क्युलेट केले जातात. म्हणजे पेजेस कुठून घ्यायचं ते, तर रिव्ह्यू टॅब मधून. ओके, रिव्ह्यू टॅब मध्ये वर्ड काउंट असा ऑप्शन असणार आहे, ते तिथून घ्यायचं. रिव्ह्यू टॅब मध्ये वर्ड काउंट, दिस विल गिव्ह यू द टोटल नंबर ऑफ वर्ड्स इन युअर डॉक्युमेंट. तुमच्या डॉक्युमेंट मध्ये किती नंबर्स आहेत किंवा किती वर्ड्स आहेत ते तिथं डिस्प्ले केलं जातं. इफ यू नीड टू वर्ड काउंट अ स्पेसिफिक सेक्शन, highlight that section first by clicking and dragging over it and then go to review tab word count. Okay, जर तुम्हाला एक स्पेसिफिक पार्ट चेक करायचं असेल तर तो सिलेक्ट करायचा आणि नंतर मग रिव्ह्यू टॅब मध्ये जायचं. मग त्याच्यामध्ये काउंट कसला येतो, तुमचे पेजेस किती आहेत, वर्ड्स किती आहेत, कॅरेक्टर्स किती आहेत, कॅरेक्टर्स विथ नो स्पेसेस, कॅरेक्टर्स विथ स्पेसेस, पॅराग्राफ किती आहेत आणि लाईन्स किती आहेत, हे सगळं तुम्ही वर्ड काउंटचा यूज करून डिस्प्ले करू शकता. नेक्स्ट आहे क्विटिंग. बिफोर यू क्विट, इट इज अ गुड आयडिया टू सेव्ह युअर document. Go to word, quit word, use a command Ctrl+Q. ज्यावेळेस तुम्ही क्विट करता म्हणजे क्लोज करता त्यावेळेस एकदा सेव्ह करण्यासाठी आपण Ctrl+Q चा म्हणजे क्विटिंग कमांडचा यूज करतो. ओके, नेक्स्ट शॉर्टकट कीज दिलेले आहेत. कंट्रोल Command+K मीन्स Ctrl+K. कमांड म्हणजे एक कंट्रोल टॅब यूज करायचा जो तुमच्या कीबोर्ड वरती असतो. Create a hyperlink. Command+N means create a new page. Command+B means bold, italic, underline. Copy आणि paste. ओके, कॉपी साठी C, पेस्ट साठी V, कट साठी X असतो, तो राहिला इथं. कट साठी X, अनडू साठी Z, रिडू साठी Y. ओके, देन सेव्ह Ctrl+S फॉर सेव्हिंग, Ctrl+P फॉर प्रिंट, O फॉर ओपन, A फॉर सिलेक्ट ऑल. हे लक्षात ठेवायचे आहेत. मी ह्या लेसनच्या टेस्टच्या वेळेस हे टाकणार आहे. Ctrl+K, Ctrl+N, बोल्ड, इटॅलिक, अंडरलाईन. म्हणजे एखादा वर्ड बोल्ड करायचा, इटॅलिक फॉर्मॅट मध्ये घ्यायचा किंवा अंडरलाईन. कॉपी पेस्ट, अनडू रिडू, कट कॉपी पेस्ट, सेव्ह, प्रिंट,
ओपन अँड सिलेक्ट ऑल. नॉर्मली सगळ्याचं जे वर्ड आहे त्याचं फर्स्ट लेटर पासूनच आहे, फक्त पेस्टचं व्ही, अंडूचं झेड आणि सिलेक्ट ऑलचं ए. बाकी सगळं फर्स्ट लेटर पासूनच क्रिएट केलेलं आहे आणि हायपरलिंकचं के आहे. हे झालं मायक्रोसॉफ्ट ऑफिस मधल्या वर्ड प्रोसेसिंग किंवा मायक्रोसॉफ्ट वर्डच्या शॉर्टकट कीज. ओके, सिमिलर आहेत पण ह्या शॉर्टकट कीज वर्ड, एक्सेल आणि पॉवर पॉइंट साठी. समजतंय का हे झालं आपलं मायक्रोसॉफ्ट वर्ड एडिटिंग. फर्स्ट जो पॉइंट आहे आपला ऍप्लिकेशन यूज फॉर डॉक्युमेंट क्रिएशन अँड एडिटिंग, इथं हा पॉइंट संपतो, म्हणजे मायक्रोसॉफ्ट वर्ड झालं. आता नेक्स्ट पॉइंट कोणता आहे, डेटा प्रेझेंटेशन युजिंग स्लाइड्स. स्लाइड्सचा यूज करून डेटा कसा प्रेझेंट करायचा. ओके, क्रिएटिंग प्रेझेंटेशन युजिंग स्लाइड्स. आता हे स्लाइड्स इथं दिसत आहेत त्यामुळे तुम्हाला दाखवायला बरं पडेल. आता जे इथलं पॉवर पॉइंट प्रेझेंटेशन आहे ते 2013च आहे. ओके, आपलं कुठलं आहे, मायक्रोसॉफ्ट ऑफिस 13च आहे. ओके, बघा ह्याच्यामध्ये आता पॉवर पॉइंटचा यूज सगळ्यांना माहित झालेला आहे. स्लाइड साठी तुम्ही आता लेक्चर्स अटेंड करताय सगळेजण स्लाइड्सचा यूज करून. तो स्लाइड्स जर आपल्याला क्रिएट करायचे असतील, प्रेझेंटेशन क्रिएट करायचं असेल तर आपण पॉवर पॉइंट प्रेझेंटेशनचा यूज करतो. आता इथं एक एक्झाम्पल म्हणून 2013च दिलेलं आहे. When you open PowerPoint 2013 for the first time, the start screen will appear. From here, you will be able to create new presentation. Choose a template and access your recently edited presentation. जर तुम्हाला पॉवर पॉइंट प्रेझेंटेशन क्रिएट करायचं असेल तर अशी स्लाइड दिसणार आहे स्टार्टिंगला. त्यातून तुम्ही एकतर क्रिएट न्यू प्रेझेंटेशन करू शकता किंवा ऑलरेडी जे तुम्ही प्रेझेंटेशन किंवा टेम्पलेट क्रिएट केलेलं आहे ते किंवा रिसेंटली जे तुम्ही एडिट केलेलं आहे ते तुम्ही तिथं ऍक्सेस करू शकता. त्यासाठी काय करायचं, स्टार्ट स्क्रीन वरती क्लिक करायचा अँड ब्लँक प्रेझेंटेशन. बघा इथं स्टार्ट वरती आणि न्यू वरती क्लिक केलं की इथं दिसतंय का टॅब आलेत बघा. न्यू वरती क्लिक केल्यानंतर तुम्ही रिसेंट टेम्पलेट्स घेऊ शकता, सॅम्पल टेम्पलेट्स, थीम्स आहे, माय टेम्पलेट्स. आणि आपण नॉर्मली काय करतो तर प्रेझेंटेशन आणि त्याच्यावरती क्रिएट टॅब वरती क्लिक करायचा. इथं जो टॅब आहे क्रिएट टॅब, ह्या टॅब वरती क्लिक करायचं आणि काय होतं मग तिथं नवीन प्रेझेंटेशन, एक ब्लँक प्रेझेंटेशन ओपन केलं जातं. नेक्स्ट त्याच्यामध्ये अ न्यू प्रेझेंटेशन विल अपीअर हिअर. आता इथं दिसतंय बघा न्यू प्रेझेंटेशन. मग त्याच्यामध्ये वरती टूल्स आहेत, मेनूज आहेत, फाईल, होम, इन्सर्ट, डिझाईन, ट्रान्झिशन, ॲनिमेशन, स्लाइड शो, रिव्ह्यू, व्ह्यू किंवा खाली स्लाइड दिसत आहेत बघा, क्लिक टू ऍड टायटल. मग त्याच्यामध्ये तुम्ही लेआउट पण चेंज करू शकता. इकडे बघा लेआउट कशा दिसत आहेत, इकडच्या स्लाइड्स बघा, त्याच्यावरती मी राईट क्लिक केलं, लेआउट दिसतोय का. ओके, लेआउट मध्ये मग मल्टिपल टाइपचे लेआउट्स आहेत. टायटल स्लाइड, टायटल अँड कंटेंट, सेक्शन हेडर, टू कंटेंट, कंपॅरिझन, टायटल ओनली, ब्लँक, कंटेंट विथ कॅप्शन, पिक्चर विथ कॅप्शन. तुम्हाला जसं पाहिजे तसं तुम्ही डिझायनिंग करू शकता. मी इथं आता ब्लँक स्लाइड घेतलेली आहे किंवा आपण टायटल स्लाइड पण घेऊ शकतो. जी पाहिजे ती स्लाइड तुम्ही तिथं लेआउट त्याचं घेऊ शकता. हे असं प्रेझेंटेशन दिसणार आहे. नेक्स्ट पॉइंट, the home tab gives you to access the most commonly used commands including copy and paste. आता हे डबल सांगणार नाही, कॉपी, कट, पेस्ट हे काय आहे सगळ्यांना माहित झालेलं आहे. फॉर्मॅटिंग and the new slide command. The home tab is selected by default whenever you open PowerPoint. डिफॉल्ट का आहे, ज्यावेळेस तुम्ही एखादं PowerPoint प्रेझेंटेशन ओपन करता त्यावेळेस बाय डिफॉल्ट त्याच्यामध्ये होम टॅब हा डिस्प्ले केलेला आहे. बघा इथं दिसतोय का, होम टॅब बाय डिफॉल्ट डिस्प्ले झालेला आहे, त्याला कोणीही डिस्प्ले केलेलं नाही. आणि बाकीचे जे आहेत ते तुम्ही सिलेक्ट करून ओपन करू शकता. होम वरती मग जे टॅब दिले ते बघा, कट, कॉपी, पेस्ट हे तर सगळ्यांना माहिती आहे. परत बोल्ड, इटॅलिक, अंडरलाईन, फॉन्ट स्टाईल, फॉन्ट साईज, इथं त्यानंच फॉन्ट स्टाईल इन्क्रीज होते, डिक्रीज फॉन्ट साईज, इन्क्रीज फॉन्ट साईज. नंतर स्ट्राईक थ्रू आहे. ओके, स्ट्राईक थ्रू नंतर टेक्स्ट शॅडो आहे, कॅरेक्टर स्पेसिंग, चेंज केस, फॉन्ट कलर, परत पॅराग्राफ, त्याच्यामध्ये नंबर और बुलेट लिस्ट सिमिलर आहेत. वर्ड प्रोसेसिंगचे आणि पॉवर पॉइंट प्रेझेंटेशनचे टॅब सेम आहेत आणि एक्सेलचे पण सेम आहेत. ते पण आपल्याला नेक्स्ट ह्याला बघायचं आहे एक्सेल. होम टॅब मध्ये बघा काय दिसतंय ते,
बोल्ड, इटॅलिक, अंडरलाईन, पॅराग्राफ आहे, ड्रॉइंग्स आहेत, हे सगळं होम टॅब मध्ये आहे. त्याचा यूज करून तुम्ही एडिटिंग करू शकता प्रेझेंटेशन साठी. नेक्स्ट जो आहे तो आहे इन्सर्ट टॅब. इथं पण बघा, स्क्रीनशॉट पण बघा आणि वरती पण मी परफॉर्म करून दाखवते, ते पण बघा सगळ्यांनी. इन्सर्ट टॅब मध्ये काय दिलेले आहेत, पहिल्यांदा टेबल, पिक्चर्स, क्लिप आर्ट, स्क्रीनशॉट, फोटो अल्बम, शेप्स, स्मार्ट आर्ट, चार्ट्स, हेडर फुटर, वर्ड आर्ट, डेट अँड टाइम, स्लाइड नंबर, ऑब्जेक्ट, इक्वेशन, हे सगळे जे टॅब आहेत ते इन्सर्ट टॅब मध्ये आहेत. ओके, आता ह्यातले टेबल बघितलेला आहे आपण, पिक्चर बघितलेला आहे, शेप्स बघितला आहे, चार्ट्स बघितलेले आहेत, वर्ड आर्ट माहितीये, हेडर फुटर माहितीये काय आहेत ते. ओके, होम आणि इन्सर्ट. नेक्स्ट, यू कॅन अप्लाय थीम्स फ्रॉम दी डिझाईन टॅब. डिझाईन टॅबचा यूज करून तुम्ही थीम्स अप्लाय करू शकता. आपल्या प्रेझेंटेशनला बघा एक दिसते बघा वरती ब्ल्यू कलरची थीम, ती पण आपण इथूनच अप्लाय केलेली आहे. तुम्हाला जे पाहिजे ती, आता मी ह्या प्रेझेंटेशनला बघा चेंज करते, होतंय का, झाली का चेंज, ही झाली थीम चेंज, स्लाइड चेंज होते बघा, मागच्या बॅक साईडला बघा स्लाइड चेंज होते. जी पाहिजे ती तुम्ही इथं स्लाइड चेंजेस करू शकता. डिझाईन वरती क्लिक करून. ओके, नेक्स्ट, यू कॅन अप्लाय स्लाइड ट्रान्झिशन. स्लाइड ट्रान्झिशन म्हणजे त्याच्यामध्ये काय होतं, मुवमेंट्स ऑफ युअर स्लाइड्स. हे बघा आता मुवमेंट्स कशा होत आहेत, दिसतंय, हे झाल्या मुवमेंट्स. कदाचित दिसत नसेल, जरा लोडिंग व्हायला वेळ लागतोय. बघा, स्प्लिट केलं, तुम्हाला जे पाहिजे ते तिथं करू शकता. रिव्हील, हा मुवमेंट होते बघा, फ्लॅश, जे पाहिजे ते इफेक्ट द्या. ओके, हे झाले ट्रान्झिशन. नेक्स्ट आहे ऍनिमेशन. ऍनिमेशन टॅबचा यूज करून आपण ऍनिमेशन देतो. मग ऍनिमेशन मध्ये काय बघा, आता इथं एखाद्या पॅराग्राफला बघा, ऍनिमेशन माहितीये सगळ्यांना, स्प्लिट आहे, वाईप आहे, फ्लाय इन, फ्लोट इन, एखाद्या पॅराग्राफला देऊ शकताय, एखाद्या सेंटेन्सला किंवा एखाद्या एखाद्या डॉक्युमेंटला पण तुम्ही ते असाइन करू शकता. ओके, हे झालं ऍनिमेशन. नेक्स्ट, वेन यू आर रेडी टू प्रेझेंट युअर स्लाइड्स. आता आपण स्लाइड क्रिएट केली, त्याला डिझाईन केलं, ट्रान्झिशन दिलं, ऍनिमेशन दिलं, हे सगळे स्लाइडच्या डिझायनिंग साठीच आपण त्याचा यूज करतो. आफ्टर कम्प्लिटिंग युअर प्रेझेंटेशन or when you are ready to present your slideshow, then slideshow tab gives you tools to make your presentation smooth and professional, including the options to rehearse timings and record narrations. म्हणजे काय करू शकता, ज्यावेळेस तुमचं डिझाईन, ॲनिमेशन, ट्रान्झिशन कम्प्लीट होतं त्यावेळेस तुमची स्लाइड काय करायची, डिस्प्ले करायची. त्यासाठी स्लाइड शो वरती जायचं. स्लाइड शो वरती गेल्यावरती एकदा तुम्ही रिहर्स टायमिंग देऊ शकता. It start a full screen slide to show in which you can rehearse your presentation, किंवा तुम्ही त्याच्यामध्ये टायमिंग पण देऊ शकता. आणि फ्रॉम बिगिनिंग आणि फ्रॉम करंट अशा दोन पार्ट्स आहेत. फ्रॉम बिगिनिंग म्हणजे फर्स्ट स्लाइड पासून तुमचा स्लाइड शो चालू होतो, आणि फ्रॉम करंट साइड म्हणजे फ्रॉम करंट साइड, जी स्लाइड तुम्ही स्टार्ट केलेली आहे तिथून स्टार्ट होतो. आता मी फ्रॉम करंट साइड करते. बघा, हे झालं ऍनिमेशन. जरा स्लोली डिस्प्ले होतंय, आणि परत एरोचा यूज करून तुम्ही बॅकवर्ड आणि फॉरवर्ड स्लाइड करू शकता. ओके, आणि बाहेर पडायचं असेल तर एक्सेप्टचा यूज करायचा. हे झालं स्लाइड शो. आणि लास्टला आहे बॅक स्टेज व्ह्यू.
स्लाइड शो केला की जरा प्रॉब्लेम येतोय स्क्रीन शेअरिंगला. Backstage view. Backstage view is gives you various options for saving, opening, printing and sharing your presentation. Backstage view मध्ये काय होतंय तर तुम्ही सेव्ह करू शकता, प्रिंटिंग, ओपनिंग, शेअरिंग हे सगळे टॅब आहेत. ते कुठून बघायचे तर फाईल मध्ये आहेत बघा. सेव्ह, सेव्ह ॲज, ओपन, क्लोज, इन्फो, रिसेंट, न्यू, प्रिंट, सेव्ह अँड सेंड यापैकी ऑप्शन्स आहेत ते फाईल मध्ये आहेत. लेफ्ट साईडला मी ओपन केलेला आहे तो ऑप्शन. ओके, हे झालं प्रेझेंटेशन. सिमिलर आहे त्यामुळे जास्त डिस्प्ले जास्त डिटेल मध्ये सांगितलेलं नाहीये, कारण त्यातले वर्ड मधले आणि प्रेझेंटेशन या दोन्हीतले पॉइंट सेम आहेत. आणि प्रॅक्टिकलच्या वेळेस पण आपण बघणार आहोत. थोडंफार आता तुमच्या लक्षात आलेलं असेल. बऱ्याच जणांना सगळं माहित पण असेल, पण काही जण असे असतील की त्यांना काहीच माहित नाही, अशी पण लोक आहेत. आणि काही जण असे आहेत की त्यांना सगळं माहितीये, प्रेझेंटेशन कसं क्रिएट करायचं, वर्ड कसं, कारण त्यांनी ते युज केलेलं असेल. ओके, तरी पण आपल्या सिलेबसला आहे त्यामुळे आपल्याला हे सगळं घ्यायलाच लागणार आहे. ज्यावेळेस आपण प्रॅक्टिकल करणार आहोत त्यावेळेस आपण ह्यातले थोडेसे परत प्रॅक्टिकली एखादे पार्ट्स करून बघूयात. आता हे दोन्ही आपलं मिक्स झालेलं आहे. प्रॅक्टिकलचं पण बऱ्यापैकी सगळ्यांना समजलं असेल आणि थेअरी पार्ट पण. ओके, हा झाला आपला 6 नंबरचा टॉपिक, ऍप्लिकेशन यूज फॉर डॉक्युमेंट क्रिएशन अँड एडिटिंग डेटा रिप्रेझेंटेशन युजिंग स्लाइड्स. ओके, नेक्स्ट लेक्चरला आपण नेक्स्ट जो पार्ट आहे, नेक्स्ट जो आपला टॉपिक आहे तो टॉपिक स्टार्ट करणार आहोत, यूज ऑफ स्प्रेडशीट फॉर स्टॅटिस्टिकल अनालिसिस. मायक्रोसॉफ्ट ऑफिस मधले 2 पॉइंट्स आपण बघितलेले आहेत, मायक्रोसॉफ्ट वर्ड आणि मायक्रोसॉफ्ट पॉवर पॉइंट प्रेझेंटेशन. ओके,